आप मुझे बताइए, आप माहिम के किस इलाके से आए हैं और जब उद्धव जी से मुलाकात हुई तब उन्होंने क्या कहा? मैं माहिम नगर से आया हूँ। उदय साहब की बात सुनकर मुझे बहुत खुशी हुई। बहुत अच्छी उन्होंने बात किया, यानी हर समाज को एक साथ लेके चलने की बात किया उन्होंने, और उसके बाद सबके विकास की बात किया और देश के जो संविधान है उसको बचाने की बात किया। किसी के लिए कोई उन्होंने बुराई की तो किसी पार्टी के लिए नहीं किया, सिर्फ उन्होंने बाबा साहब अम्बेडकर के जो संविधान है उसको बचाने के लिए हम लोग सबको उन्होंने कहा कि एक साथ एकजुट होना है। पहले जो भी कुछ हो गया उनको भूल जाओ, आज तो हम लोग सबको एक होना चाहिए, क्योंकि हमको संविधान को बचाना है, इसके बाद इलेक्शन हो या ना हो। उसी पे आ रहा हूँ, जिस तरह से आप कह रहे कि पहले जो कुछ वो उद्धव जी भरोसा दिला रहे कि उसे भूल जाइए, तो क्या आप लोग के मन में भी कुछ सवाल थे क्या? क्योंकि उनकी छवि, जो शिवसेना पार्टी की छवि जो है वो एक हिंदुत्ववादी पार्टी की रही है, तो अब जब आप उनसे मुलाकात कर रहे थे तो क्या वही आपको लगा कि वही हिंदुत्ववादी छवि या फिर उसमें कुछ परिवर्तन? नहीं नहीं, आज से तो हमारे को आज 50 साल हो गया मुंबई के अंदर में कि शिवसेना पार्टी से तो कभी मुस्लिम लोग को कभी कोई डर हुआ भी नहीं और ना कभी डरे हैं क्या। और एक जगह थे और एक ही जगह हैं और आज भी शिवसेना का ही साथ देंगे और मरते दम तक बाला साहब ठाकरे का शिवसेना का ही साथ देंगे। क्या ये माहिम के मुस्लिम लोग का कहना है कि पूरे महाराष्ट्र के, अभी तो नासिक के भी कुछ लोग आए हुए हैं और वो लोग भी इंशाल्लाह उदय साहब का ही साथ देंगे, क्योंकि हमारे लोग में बाप एक होता है, माँ 2 या 3 भी चलेगा, बाप एक ही होता है। बाप एक ही होता है, माँ 2 या 3 भी चलेगी। ऐकलत ना? हे आहेत उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे नवे साथीदार। कोण लोक आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नवे साथीदार आहेत। या जमतीचा सूर बदलला आहे, कारण हे तेच लोक आहेत जे आपल्या आयुष्यातून बाबरी पतनाचा तो चॅप्टर आहे तो पुसून टाकू शकत नाहीत। 1993ची ती दंगल विसरू शकत नाहीत। ज्या दंगलीला सुरुवात यांनीच केली होती आणि प्रचंड उत्पात माजवल्यानंतर, हिंदूंचं मोठ्या प्रमाणात शिरकाण केल्यानंतर, जेव्हा हिंदूंच्या वाघानं डरकाळी फोडली, मान्य बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांना थेट आदेशच दिले की आता बस झालं मार खाणं, आता रस्त्यावर उतरा, मारा नाहीतर मरा। यवनांच्या भीतीनं दबकून गोधडीत झोपलेल्यांनाही त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं या लोकांनी। जोगेश्वरीच्या राधाबाई चाळीत यापेक्षा वेगळं काय घडलं होतं? पण हे असं नाहक मरण्यापेक्षा समोरच्याला 2 मारा आणि मग मरा असा संदेश आल्यानंतर पेटून उठलेल्या मराठी माणसानं हातात शस्त्र घेतलं। मुंबईतला प्रत्येक हिंदू, मग तो मराठी असेल, गुजराती असेल, मारवाडी असेल, उत्तर भारतीय असेल, सगळ्यांचा तेव्हा एकच बाप होता, बाळासाहेब ठाकरे। याच बाळासाहेबांच्या भरवशावर मराठी तरुण मग भिडला, नडला आणि दंगेखोर मुस्लिमांना चाप बसला। त्यांच्या उद्योगधंद्यांची पुरती नाडी आवळली गेली, दुकानं जाळली गेली, लुटली गेली, तेव्हा ते भानावर आले आणि मग प्रत्येक मशिदीवर फडकलं पांढरं निशाण शरणागतीचं। पण त्यावेळेस जो फटका बसला होता तोही ही शांतिप्रिय जमात आजवर विसरलेली नाही आहे। मित्रांनो, नीट विचार करा, अयोध्येतली बाबरी पाडली तेव्हा जो गोंधळ उडाला आणि त्या पाडकामाची सारी जबाबदारी घेतली ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी। ते या बाबरी पतनाच्या खटल्यात 32 मुख्य आरोपींच्या यादीत अग्रभागी होते। या खटल्याला सुरुवात झाली तेव्हा विनय कटियार यांच्या पहिल्या जबाबानंतर बाळासाहेबांनाच लखनौ कोर्टात उभं राहावं लागलं होतं। त्यांच्या निधनानंतर त्या यादीतून त्यांचं नाव वगळलं गेलं म्हणा। आपल्यासाठी जे मोठे साहेब किंवा हिंदू हृदय सम्राट होते ते दुबईत बसलेले दाऊदसाठी किंवा ISI साठी वो बाळ ठाकरे होते। वो बाळ ठाकरे, ज्या बाळ ठाकरेंनी बाबरी पाडायला लावली, मुंबई महाराष्ट्रात 1993च्या दंगलीत मुसलमानांना पळवू मार दिला, त्यांच्या लेखी तर ठाकरे हे खलनायकच होते। अगदी त्यांच्या निधनानंतरही अनेक लसणाच्या कांड्या फुटकारल्या होत्या, तुम्ही पाहिलं असेल। कसं आहे, ही जमात तुपात तळा किंवा साखरेत घोळा किंवा महिनाभर नळीत घालून ठेवा, वाकडी ती वाकडीच, आणि तेवढीच मौकापरस्त, संधी साधू, गोड बोले, मनात गजवाय हिंद करण्याचा ध्यास आणि त्या आड येणारा मोदी आणि भाजप आता यांचा शत्रू नंबर 1। पण शेंडी जाणव्याचं, गोमूत्रधारी, घंटा बळवणारं हिंदुत्व सोडून लिबरल नवहिंदुत्व पकडलेले उद्धवजी आणि त्यांची शिल्लक सेना आता या जमातीला जवळची वाटू लागली। जो जितका जास्त भाजपा विरोधक तो तितका मुसलमानांच्या जास्त जवळचा, हा तर निसर्ग नियमच आहे। मग या नियमाला मुंबईतले मुस्लिम अपवाद कसे ठरतील? त्यांना आता उदय ठाकरे, नॉट उद्धव, इट्स उदय, हा नवा उदय ठाकरे आता आपल्या सख्खा वाटू लागला आहे। त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर बराच उलगडा होतो। एक काळ असा होता की काँग्रेस, गांधी, नेहरू हे मुस्लिमांचे तारणहार होते, कारण हेच ते लोक जे अगदी नौखालीपासून फाळणीनंतर पाकिस्तानातून आलेल्या विस्थापितांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत मुसलमानांचं लांगुलचालन करत होते। बंगालच्या फाळणीच्या वेळेस तिथल्या हिंदू स्त्रियांवर होणारे बलात्कार, त्यांच्या हत्या, यावर आपला सोकॉल्ड महात्म्याचे विचार आपण ऐकलेले आहेत। बायांनो, श्वास रोखून धरा, मेलोय असं भासवा,
बलात्कार होत असेल तर प्रतिकार करू नका, किमान जीव तरी वाचेल. तर हे काय उपाय झाले? आणि हे उपाय हिंदूंना सांगितले जायचे. मोपला हत्याकांड झालं तेव्हा ॲनी बेझंट मलबारमध्ये जाऊन तिथली सत्यस्थिती समजून घेऊन आल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरमरीत लेख लिहिले होते. पण आपला महात्मा त्या बंडाला धर्मयुद्ध, ते तिथल्या मुसलमानांचं धर्मयुद्ध आहे असं गोंडस नाव देऊन मोकळा झाला. म्हणे त्यांना त्यांचा धर्म वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. अरे पण म्हणून काय तुम्ही हिंदूंचे गळे कापणार? त्यांना त्यांचा धर्म वाढवण्याचा अधिकार आहे म्हणून तुम्ही हिंदूंचे गळे कापणार, त्यांच्या बायका नासवणार, त्यांचा धर्म पाठवणार. प्रत्यक्षात मलबार प्रांतात काय झालं होतं तर तिथं इस्लामी खलिफाचं खिलाफत राज्य आणायचं म्हणून नायर ब्राह्मण आणि सावकारांचं शिरकाण केलं गेलं. त्यांची घरं लुटली गेली. बलात्कारित हिंदू स्त्रियांचा मुर्दा पाडल्यानंतर त्यांच्या मृतदेहावरचे दागिने या मोपल्यांच्या बायका हिसकावून घेत होत्या. कपडा लत्ता भांडी सारं काही लुटलं जात होतं. जमीन तर आधीच बळकावली होती म्हणा, पण आपले महात्मा मात्र याला धर्मयुद्ध म्हणून शांत बसले होते. त्यामुळंच तर ते मुस्लिमांचे लाडके नेते होते ना. नेहरूही त्याच जातकुळीतले. यांना तेव्हा सावरकर, वल्लभभाई पटेल, नेताजी बोस हे नकोसे वाटायचे. पुढे काँग्रेसनं हा मुस्लिम लांगुल चालनाचा मक्ता बरीच दशकं चालवलं. आताशा कुठं समाजवादी पार्टी, ओवेसी अशा नव्या चेहऱ्यांनी यातला वोट शेअर व्यापायला सुरुवात केली होती. पण महाराष्ट्रात आजच्या घडीला मुसलमानांचा एकमेव नेता कोण असं विचारलं तर अबू आझमी, नसीम खान, बाबा सिद्दीकी वगैरे नावं कोणी घेत नाहीत. ती नावं मागे पडतात. पुढे येतं ते एकच नाव, उद्धव बाळासाहेब ठाकरे. कारण आज टोकाचा भाजपा विरोध जर कोणी नेता करत असेल तर तो उद्धव ठाकरे. आणि जो भाजपच्या विरोधात, तो आपला सगा, तो आपला सोयरा, हे मुस्लिमांचं आजवरचं धोरण राहिलं आहे. आताही त्यांना अपरिहार्यतेनं त्या ठाकरे आडनावाच्या उद्धवजींना आपला मोठा भाऊ, आपला नेता असं म्हणताना आतून कुठेतरी 1993ची ती सल बोचत असेलच. बाळासाहेब या जमातीला उद्देशून कोणता शब्द वापरायचे तेही आठवत असेल त्यांना. आणि हो, यांचा चुलत भाऊ जो शिवतीर्थावरून माहीमच्या समुद्रातल्या अनधिकृत थडग्याच्या अतिक्रमणावर बोलतो आणि तो तोडायला लावतो. मशिदीवरून सदा सर्वदा भोकांड पसरणारे भोंगे बंद करा, नाहीतर त्याच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू असं सांगतो. तो राज ठाकरेही आठवत असेल. पण मजबुरी का नाम MK गांधी म्हणत आता हे लबाड लोक शिल्लक सेनेचा भगवा खांद्यावर घ्यायला तयार झाले. मीरा रोडमध्ये यांच्याच जातभाईंनी हिंदूंच्या गाड्यांवरून भगवा उखडून काढला होता, पायदळीत उडवला होता, त्यावर थुंकले होते. पण हे लोक आज मातोश्रीवर इफ्तार पार्ट्यांना बोलावले जातात. मग तुम्ही आम्ही काय बोलायचं, काय बोलणार? हेच ते मातोश्री निवासस्थान आहे ज्याच्याकडे बेहरामपाड्यातला प्रत्येक मुसलमान आकसानं बघत जायचा. त्या बंगल्यात एक कर्दणकार राहतोय असा चेहरा करून ते तिथून पास व्हायचे. पण त्याची हिंमत होत नव्हती तिथे आत घुसण्याची किंवा त्याच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची. कारण तिथे नारायण राणेंचे लोक, नारायण राणेंसारखा एक कट्टर शिवसैनिक असायचे. पण आज दिवस पालटलेत. त्याच मातोश्रीत यांचा राबता वाढलाय. शिवसेना भवनावर कधी काळी दगड भिरकवणारे माहीममधले विशिष्ट जमातीचे हे लोक आज त्याच सेना भवनात जाऊन बैठका करतायत. जमाना बदल गया, मुसलमानों को नया मसीहा मिल गया. या सो कॉल्ड मसीहानं आपली विचारधारा, आयडिओलॉजी खुंटीवर टांगलेली आहेत. सोबत वडिलांकडून वारसा म्हणून जे आलं होतं ते हिंदुत्वही आड्याला टांगलेलं दिसतंय. फक्त माझा बाप चोरला, बापाचा पक्ष चोरला, धनुष्य चोरलं, बाण चोरला, चिवडा, लसूण आणि काय. महाराष्ट्रात आजही अनेकांना या अशा सरमिसळ भेसळ नेत्यांकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. ही सहानुभूती मतदानातूनही रिफ्लेक्ट होईल कदाचित. पण त्यानंतर पुढे काय हे सुद्धा मुस्लिमांच्या चरणी घालिंग लोटांगण वरकरी ढुंगण हेच करणार आहेत जे हे रस्तोरस्ती करतात शुक्रवारचं. हिंदूंना पुन्हा एकदा नवखाली ते संदेशखाली वाया मोपला अशा अनन्वित अत्याचाराच्या मालिका सहन कराव्या लागणार आहेत. कारण यांचे मनसुबे तर 2019 नंतरच्या काही महिन्यातच स्पष्ट झाले होते. याकूब मेमनच्या कबरीला संगमरमर लावलं, LED च्या माळा लावल्या, मार्बलने फ्लोरिंग केलं. अरे मला सांगा, कोण होता तो याकूब मेमन? देशभक्त, स्वातंत्र्य सैनिक की संत, महात्मा, फकीर, मौलवी यातला कोण होता? तुम्हाला एक क्लिप दाखवतो, मुद्दामून दाखवतो, ती बघा. पाहिलं, टिपू सुलतान ज्यानं आपल्या राजवटीत हिंदूंचा पार सफाया केला, त्यांचं धर्मांतर केलं. जात जुलूम तर कल्पनेपलीकडचे होते. त्याचं नाव मालाडच्या एका मैदानाला दिलं गेलं.
आणि त्या क्लिपमध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्याच्या नावाचा जयघोष केला जातो. कोण करतायत? शिल्लक सेनेचे हे उरले सुरले सैनिक. आता मगाशी जसं म्हणालो की त्या टिपू सुलतानाचं नाव एका मैदानाला दिलं गेलं मालाडमधलं. उर्दू भवन, हज भवन बांधलं, पण वारकरी भवनाला रखडवलं. मराठी भाषा भवनाचं पुढे काय झालं कुणालाच माहीत नाही. खुद्द शिवसेना प्रमुखांच्या नावातलं हिंदू हृदय सम्राट जाऊन जनाब बालासाहेब झालं. त्या नुपूर शर्माच्या प्रकरणानंतर अबू आझमीने एक प्रस्ताव आणला होता म्हणे सभागृहात मांडायला, ईशनिंदा, ब्लास्फेमीचा. यांच्या ईश्वराच्या विरोधात कुणी चकार शब्दही काढला तर त्याला कठोर शिक्षा व्हावी असा आशय त्या प्रस्तावात होता. तो जर पास झाला असता तर काय झालं असं सांगता येत नाही. पण तो सभागृहात न मांडता पारित करण्याचं यांचं जे काही चाललं होतं ते बारगळलं, कारण सरकारच पडलं यांचं. आजही अल्पसंख्य म्हणून कांगावा करत आपला स्वार्थ साधण्यासाठी पुढे सरसावलेले लोक उद्धवजींना बळीचा बकरा बनवण्यासाठी हमारा नेता कैसा हो त्या टाईपच्या ज्या घोषणा देऊन कधी मातोश्री तर कधी सेना भवन गाठत आहेत. आणि त्यामुळेच महाराष्ट्रच नाही तर भारत आणि भारताबाहेरही उद्धव ठाकरेंना, जनाब उद्धव ठाकरेंना मुसलमानांचा एकमेव नेता अशी नवी ओळख मिळालेली आहे. आणि हे कोणी नाकारू शकत नाही. फक्त अशा मुस्लिम धार्जिण्य नेत्यानं आपला दुसरा पाय अजूनही हिंदू आणि मराठी या दगडांवरही ठेवलेला आहे. तेव्हा मराठी हिंदू मतदार म्हणजे मुसलमानांच्या कल्याणासाठी वापरली जाणारी वोट बँकच आहे. तेव्हा या वोट बँकेनं आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. सत्तेसाठी आपल्या तत्वांना मुरड घालणारे, दिलेला शब्द फिरवणारे आणि बंद दाराआडच्या सुरस अरेबियन नाईटसारख्या कथा सांगणारे, कधी 50-50 काय, कधी आदित्यला मुख्यमंत्री बनवण्याचं काय, स्टोऱ्या मात्र चमत्कारिकच होत्या. पण आता त्या निवडणुकांच्या प्रचारात बाहेर येणारच आहेत एक एक करत. तेव्हा यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे आपणच ठरवायचं आहे. हिंदूंनी हिंदू हिताचा विचार करणाऱ्यांनाच मतदान करायला हवं. मुस्लिमांच्या अनेक कैवाऱ्यांमध्ये आता जनाब उद्धवसाहेब ॲड झालेत. त्यांची ही नवी भूमिका त्यांना लखला. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.